आता एक तास आपापसात बोलायचं नाहीये, आता फक्त मी बोलायचं असेल फक्त माझ्याशी. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. चला सुरुवात करूयात. परत एकदा बघा, कालचा जे काय पहिला हाफ पार्ट होता लेक्चरचा, त्याच्यामध्ये आपण काय काय शिकलो. There we saw energy of a wave. Everyone start writing along with me. सांगा लावू नका. आधीपासून असेल द्यायचं नसेल दॅट इज ओके. करत येणार असाल सगळ्यात बेस्ट. फक्त आपापसात बोलायचं बंद करा आपापसात पहिल्यांदा. आपल्या वहीत लिहायचं की नाही हे इतरांना विचारायचं आहे का? आपल्या वहीत लिहायचं की नाही आपण ठरवायचं. शिकू का? आहे ना परवानगी? हा लिहा. Average kinetic energy. Average kinetic energy of wave per unit length. Average kinetic energy of a wave per unit length. म्हणजे काय? dk by dx. Average आहे ना. 1/2 येणार की 1/4 येणार? मोठ्याने सांगा. मोठ्याने 1/2 की 1/4? 1/4. बरोबर. आन्सर येणार 1/4. m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर की म्यू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर? एनर्जी काढायचे की एनर्जी पर युनिट लेंथ काढायचे? स्टेटमेंट कंप्लीट करत चालायचं. एनर्जी काढायची की एनर्जी पर युनिट लेंथ? एनर्जी पर युनिट लेंथ. मग मास लिहायचं की बा मास पर युनिट लेंथ? मास पर युनिटला एम लिहिणार की म्यू लिहिणार? आन्सर काय येणार? 1/4 म्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. व्हॉट इज ओमेगा? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. वेव्ह साठी काय म्हणायचं? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज कॅपिटल ए? एम्प्लिट्यूड ऑफ वेव्ह. व्हॉट इज म्यू? कुणाचं मास पर युनिट लेंथ? वेव्हचं. मग कुणाचं? पार्टिकलचं. मग कुणाचं? मीडियमचं किंवा स्ट्रिंगचं. मास पर युनिट लेंथ कुणाचं असेल? सेन्सिबल बोलतोय ना मी. पार्टिकल लिहिणार का मास पर युनिट लेंथ? नाही. वेव्हचं असतं का मास पर युनिट लेंथ? नाही. मास पर युनिट लेंथ कशाचं असतं? मास पर युनिट लेंथ इज ऑफ मीडियम और स्ट्रिंग. फाइन. सिमिलरली average potential energy of wave per unit length. काय फॉर्म्युला? सेम फॉर्म्युला आहे. du by dx. its average is equal to 1/4 म्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. सेम फॉर्म्युला, काही डिफरंट नाही. टोटल मेकॅनिकल एनर्जी पर युनिट लेंथ. मेकॅनिकल किंवा ऍव्हरेज लिहा, काय अडचण नाही, काय फरक पडत नाही. ऍव्हरेज मेकॅनिकल एनर्जी म्हणजे टोटल एनर्जी. मेकॅनिकल स्टँड्स फॉर टोटल. ऍव्हरेज टोटल एनर्जी पर युनिट लेंथ. Let us write it as dE by dx. Average will be equal to kinetic plus potential 1/4 plus 1/4 1/2 mu omega square a square. फाइन. एवढं तर आम्हाला ऑलरेडी माहित पण होतं. याच्यानंतर रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट केला होता. ऑब्झर्व करा. Just keep on observing.
rate of transmission of kinetic energy म्हणजे dE by dt विचारलंय नाही काय विचारलंय dk by dt विचारलंय रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ कायनेटिक एनर्जी काय विचारलंय रिपीट dk by dt. Let us try to find out on an average per second how much kinetic energy is transferred across a given cross section of the medium. गिवन क्रॉस सेक्शन ऑफ मीडियम मधून एका सेकंदात ऑन एन एव्हरेज किती कायनेटिक एनर्जी ट्रान्सफर होते. एनर्जी ट्रान्सफर होते ना. मी जेव्हा बोलतोय तेव्हा तुमच्या कानापर्यंत बिकॉज ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ मीडियम एनर्जी ट्रान्समिट होतीये. म्हणजे कायनेटिक एनर्जी पण ट्रान्समिट होते आणि पोटेन्शियल एनर्जी पण ट्रान्समिट होतीये. फाइन. सो व्हॉट इज दॅट कायनेटिक एनर्जी ट्रान्सफर्ड पर युनिट टाइम ऑन एन एव्हरेज? द आन्सर इज व्हेरी सिंपल. You can adjust dx adjust करू शकतो आपण. So dk by dt as it is लिहायचं. dx ची ऍडजस्टमेंट करायची. is equal to म्हणायचं हे ऍव्हरेज जसं आहे तसं लिहायचं. थोडंसं यांना रिप्लेस करायचं. रिप्लेस म्हणूया काय म्हणूया याला इंटरचेंज म्हणूया. So let us write here dk by dx and dx by dt. हे डिनॉमिनेटर इंटरचेंज करायचे. After interchanging the denominator, what we observe is this: dk by dx average value multiplied by dx by dt. dk by dx average value multiplied by dx by dt म्हणजे काय? Velocity of wave. त्याचा average काढायची काही गरज नाही. Velocity of wave is a fixed value. त्याचा average पण ते सांगणार आहे. So dk by dx average value is what? Average kinetic energy per unit length is 1/2 mu omega square a square. This is the average rate of transmission of kinetic energy. जमलं का बघा. Everyone in the chat box reply me. Up to this point is that okay? Tell me clear not clear. तुम्ही सांगा मोठ्याने. क्लियर आहे ना? डाऊट आहे का काही याच्यामध्ये? अवघड वाटतंय का? dx ची ऍडजस्टमेंट केली आहे फक्त. इथे काय पाहिजे 1/4 पाहिजे 1/2 नाही काय पाहिजे 1/4 पाहिजे. बरोबर आहे. गुड. नेक्स्ट फॉर्म्युला लिहायचा आहे आपण आता. कशासाठी फॉर्म्युला लिहायचा? रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी. लिहा माझ्या बरोबर. जस्ट कीप ऑन रायटिंग. रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ potential energy म्हणजे काय विचारलंय? du by dt average. काय कराल? ऍडजस्टमेंट du by dt into dx upon dx ऍडजस्टमेंट. याचे जे काही डिनॉमिनेटर आहेत ते इंटरचेंज करा. what you will get is average value of potential energy per unit length into velocity of the wave. स्मॉल v जरा डिफरंट काढलाय जेणेकरून आयडेंटिफाय व्हावा. इथं स्मॉल v जायचा राहिला की ते कोण सांगणार? 1/4 सांगितलं. स्मॉल v जायचा राहतोय. बरोबर का? दरवेळी आपण हा स्मॉल v विसरतो. आता पर्टिक्युलरली काळजी घेऊन तो स्मॉल v लिहूया. ऍव्हरेज पोटेन्शियल एनर्जी पर युनिट लेंथ 1/4 mu ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर into v. हे झालं रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ऑन एन एव्हरेज एका सेकंदात किती पोटेन्शियल एनर्जी गिवन क्रॉस सेक्शनला क्रॉस करून पुढे जाते. एनर्जी ट्रान्समिट होते. तर एका सेकंदात गिवन पॉइंटला क्रॉस होऊन गिवन पॉइंटला म्हणा गिवन क्रॉस सेक्शनला क्रॉस होऊन किती एनर्जी जाते त्याचा आन्सर आहे. युनिट काय असेल याचं? du by dt चे युनिट काय असेल? एनर्जी ट्रान्सफर्ड पर युनिट टाइम. युनिट काय असेल? मोठ्याने सांगा. हा बरोबर आहे. मोठ्याने सांगा सगळेजण. एनर्जी ट्रान्सफर डिवाइड बाय टाइम जूल पर सेकंड. अडचण आहे का? बर. रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ टोटल एनर्जी. रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ टोटल एनर्जी. टोटल एनर्जीला ते म्हणतात मेकॅनिकल एनर्जी.
Okay, what will be that? That will be dE by dt. dE by dt is equal to what? So adjustment dE by dt into dx by dx. So replacement or interchange. Average. Just keep on observing or writing. शांतपणे कीर्तन ऐकत चला. dx by dt. Fine. dx by dt already शिकवलंय. Sorry, dE by dx already शिकवलंय. dE by dx ची average value and dx by dt is the velocity. काय आहे टोटल एनर्जीची एवरेज व्हॅल्यू पर युनिट लेंथ? 1/2 न्यू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर into b. मतलब डाउट आहे कोणाला? इन दी चॅट बॉक्स. इज दॅट ओके? ऑल क्लियर? टेल मी प्रसाद, पटकन सांग. जमलंय? जमलंय का? फाइन. नेक्स्ट, रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ टोटल एनर्जी. म्हणजे पॉवर ट्रान्समिटेड, बरोबर की नाही? टोटल एनर्जी ट्रान्समिटेड पर युनिट टाइम म्हणजेच काय? टोटल एनर्जी ट्रान्समिटेड पर युनिट टाइम म्हणजेच काय? पॉवर ट्रान्समिटेड. तो लिहा माझ्या बरोबर. एवरेज पॉवर ट्रान्सफर्ड. एवरेज पॉवर ट्रान्सफर्ड. एवरेज पॉवर ट्रान्सफर्ड P average is equal to rate of transmission of total energy. म्हणजे टोटल एनर्जी ट्रान्समिटेड पर युनिट टाइम. त्याचा आन्सर किती आहे? इथे आहे बघा, 1/2 म्यू ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. पण वेलोसिटी पण लिहायला पाहिजे ना, into v. into v, small v, where v is the velocity of a wave. So this is the power transmitted. Power transmitted चे variations, या फॉर्म्युला मधले variations, या फॉर्म्युला मधले variation कसे केले बघा. If you have a string or the medium like this, let us consider its cross sectional area as a. Let us consider the length or very small length. Keep on observing. Very small length has dx. Its mass dm. Cross sectional area असेल बघा a. Volume काय असेल? कॅपिटल V. बोला, व्हॉल्यूम काय असेल? कॅपिटल V. अरे बोला, कॅपिटल V काय असेल? कॅपिटल V काय असेल? फॉर्म्युला सांगा. व्हॉल्यूम म्हणू नका. a into dx. क्रॉस सेक्शनल एरिया इंटू छोटीशी लेंथ dx. a into dx असेल सर. ओके. तर त्याला dv म्हटलं तरी चालेल, काय अडचण नाही. त्याला dv म्हटलं तरी चालेल, काही अडचण नाही. छोटासा व्हॉल्यूम आहे ना, मग dv म्हटलं तरी चालेल, काही अडचण नाही. फाइन. नाउ वी हॅव ऑलरेडी लर्न मास पर युनिट लेंथ इज एरिया इनटू डेन्सिटी. पण सर एरियाला इथं a म्हटलंय आणि इथे अँप्लिट्यूडला पण h म्हटलंय. मग काय करायचं? काल काय ठरवलंय? एरियाचा सिम्बॉल s घ्यायचा. थोडा तो a आणि तिथे लिहा s. थोडा लागू दे, काय अडचण नाही. s लिहिलं. So mass per unit length is area into density. Mass per unit length is area into density. So average power चा फॉर्म्युला काय होतो बघा. Average power transmitted by the wave is equal to 1/2 s into rho पुढं ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर into v. समजलं? त्याचं काय आलंय? तेच आलंय. म्हणजे बरोबर आहे आपलं. समजलं तुम्हाला? एव्हरीवन इन दी चॅट बॉक्स सांगा जरा मला. जमलं का तुम्हाला? पॉवर, एव्हरेज पॉवर जमलं का? इन दी चॅट बॉक्स टेल मी. डाऊट आहे का एव्हरेज पॉवर मध्ये काय? नाही आहे ना? समजलं? नेक्स्ट पॉइंटला जाऊयात. जायचं का? नेक्स्ट पॉइंट आहे बघ, एनर्जी डेन्सिटी. एनर्जी डेन्सिटी ऑफ अ वेव्ह ही कॉन्सेप्ट डिस्कस करूया परत एकदा. इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे.
फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. या सगळ्या टर्म्स मध्ये मला आवडणारी टर्म म्हणजे एनर्जी डेन्सिटी. तर असं पण असतं. हो असतंय, त्याला मिनिंग आहे, त्याला फार चांगलं मिनिंग आहे. आपण म्हणतो ना की एनर्जी इज ट्रॅव्हल्ड. अरे एनर्जी ट्रॅव्हल व्हायला पहिल्यांदा मीडियम ना अलाउ केलं पाहिजे एनर्जी स्टोअर करायला, बरोबर ना. मीडियम मध्ये एनर्जी ट्रॅव्हल होते म्हणजे मीडियम मधनं होते. सो मीडियम कडे ही फार चांगली प्रॉपर्टी आहे. एनर्जी डेन्सिटी ऑफ अ वेव्ह असं म्हणतोय आपण, पण ही एनर्जी स्टोअर कोण करते? हु हॅज द कॅपॅसिटी टू स्टोअर और होल्ड दी एनर्जी? मोठ्याने सांगा. मीडियम. इट इज द मीडियम. आणि व्हॅक्यूम हे सुद्धा असं मीडियम आहे जे सुद्धा एनर्जी स्टोअर करू शकतं. फार इंटरेस्टिंग आहे. अदरवाइज तुम्ही मला सांगा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स फ्रॉम सन टू अर्थ, when the electromagnetic waves travel from sun to earth, we don't know anything about electromagnetic waves, but we know, at least we know some rays, sunlight, at least light is coming from sun to earth. Light carries energy, yes or no? With the help of the light, plant do photosynthesis and all those things. So definitely light carries energy, or in general electromagnetic radiation असं आपण त्याला म्हणतो. that is nothing but a wave, and wave carries energy. पण ती एनर्जी जेव्हा ट्रान्समिट होते तेव्हा ती मीडियम कडे असते ना. So at given instance of time you want to choose some small part of the medium. If the medium is one dimensional, in that case particle of the medium is nothing but the small length dx. Yes or no? मोठ्याने सांगत चला, रिप्लाय करत चला. येस. इफ व्हॉइस इज ब्रेकिंग, एक मिनिट आता चेक कर व्यवस्थित आहे का. एनी प्रॉब्लेम नाउ? इज दॅट ओके? बर ओके. सो मी म्हणत होतो की एनर्जी डेन्सिटी ही प्रॉपर्टी जी काय आहे, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर यासाठी आपल्याला मीडियमचा एक छोटासा पार्टिकल इमॅजिन करावा लागेल. छोटासा पार्टिकल. जर मीडियम वन डायमेन्शनल असेल तर पार्टिकल विल बी ऑफ लेंथ dx, ऑफ मास dm. इफ द मीडियम इज टू डायमेन्शनल, सरफेस फॉर एक्झाम्पल एखादा सरफेस आहे, ओके, वॉटरच्या सरफेस वरती वेव्ह जातात. इन दॅट केस सरफेस कॅन बी स्मॉल सरफेस कॅन बी अज्युम्ड एज अ पार्टिकल. स्मॉल सरफेसचा सरफेस एरिया dA किंवा ds, छोटासा सरफेस एरिया, छोटंसं मास त्या पार्टिकलचं dm. ओके. अँड इफ द मीडियम इज थ्री डायमेन्शनल, the particle will be, point will be of small volume dv. Okay, it will again have some small mass dm. Vacuum कडे स्पेशल प्रॉपर्टी आहे, त्याला मास नसतं, but still it can hold energy. Okay, fine. So now let us write everyone along with me that energy density of a wave. Energy density of medium म्हणायचं असते. काय म्हटले तुम्ही? नुसतंच एनर्जी डेन्सिटी म्हणून. So let me write energy density of medium. मला त्यांनी फ्रीडम दिली आता, कारण त्यांनी स्वतः वेव्ह असं काही लिहिलं नाही. एनर्जी डेन्सिटी ऑफ मीडियम. एनर्जी डेन्सिटी ऑफ मीडियम. एनर्जी डेन्सिटी ऑफ मीडियम म्हणजे काय लिहिणार आपण? एनर्जी ऑफ द मीडियम डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द मीडियम. सो लिहायचं कसं ते? d upon dv, where v is the capital V, which is volume. Okay, energy stored per unit volume. Energy stored per unit volume. Fine. Energy density of a medium. त्याचा फॉर्म्युला काय तयार होतोय जरा बघा. एनर्जी डेन्सिटी पर युनिट व्हॉल्यूम, त्याचा फॉर्म्युला काय तयार होतोय बघा. ऑन एन एव्हरेज मीडियमच्या गिवन पार्ट मध्ये, गिवन व्हॉल्यूम मध्ये ऑन एन एव्हरेज किती एनर्जी स्टोअर होते त्याला काय म्हणायचं आहे? एनर्जी डेन्सिटी. फाइन. सो dE by dV त्याला कसं लिहिता येईल? dE divided by dV is a small volume of the medium. Right now our medium is one dimensional string. Right now our medium is one dimensional string. मग स्मॉल पार्टिकल काय असेल बा? dV एवढ्या व्हॉल्यूमचा असेल आणि dx एवढ्या लेंथचा असेल. सो dV can be written as S into dx. So S cross sectional area into dx. Fine sir. Just keep on observing as well as writing. So हा dE by dx काय शिकवलाय? dE by dx काय शिकवलाय?
हा सांगा, टोटल एनर्जी पर युनिट लेंथ काय फॉर्म्युला? मोठ्याने सांगा, फॉर्म्युला लागू नका. हा मोठ्याने सांगा. 1/2 म्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. सो 1/2 म्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इंटू वेलोसिटी वगैरे काय करायचं आहे का? नाही. एनर्जी पर युनिट लेंथ चालू आहे. पर युनिट टाइम वगैरे काय चालू नाही. फाइन. ऑलराइट. हा 1/s as it is ठेवा. या मास पर युनिट लेंथला काय लिहिशील? एरिया इंटू डेन्सिटी. या मास पर युनिट लेंथला काय लिहिलं? एरिया इंटू डेन्सिटी इंटू हा ओमेगा स्क्वेअर as it is. जनरली मी काय करतो, एखादी गोष्ट रिप्लेस झाली की ती रिप्लेसमेंट त्याला ब्रॅकेट टाकतो, म्हणजे मला कळते की नेक्स्ट स्टेपला कुठे रिप्लेसमेंट झाली. बाकीचा हा ओमेगा स्क्वेअर as it is, a स्क्वेअर as it is. आता s ला s, हा s ला s कॅन्सल. आन्सर किती आलं? 1/2 रो ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. 1/2 रो ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर आलं. हे लॉजिकल पण आहे, मी तुम्हाला सांगेन कसं लॉजिकल आहे. लिहून घ्यायचं पाहिजे. After writing up to this point, everyone in the chat box also reply me clear and written, so that I can know. And if there is doubt, you can ask. जमलंय का बघा बाळांनो, पट 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 पट. जमलंय? अवघड आहे का? अवघड आहे? अवघड आहे का? काय विचारले ऐक पहिलं. सोपं आहे ना? बर, चला पुढे जाऊयात. आता मला सांगा, सिंपल लॉजिक असं होतं की नाही? बघा नीट लक्ष द्या. आता हे सगळे लॉजिक आपण काय करूयात? कंबाईन करूयात. आणि सगळ्यात शेवटी लॉजिक डेव्हलपमेंट वरती भर दिला पाहिजे. सो लॉजिक डेव्हलपमेंट कशी होईल बघा. सगळं लॉजिक कसं सर्कल होऊन परत एकाच ठिकाणी येते बघा. एका पार्टिकलची टोटल एनर्जी, एका पार्टिकलची टोटल एनर्जी 1/2 k into x square. एका पार्टिकलची टोटल एनर्जी कंप्लीट थाउजंड्स ऑफ पार्टिकल्स आर देयर. छोटासा पार्टिकल dm एवढ्या मासचा, dx एवढ्या लेंथचा, त्याची टोटल एनर्जी de. k is equal to m ओमेगा स्क्वेअर. ओमेगा is equal to अंडर रूट k बाय m असते. ओमेगा is equal to काय? अंडर रूट k बाय m. दोन्ही बाजूला स्क्वेअर करा, हवेत स्क्वेअर करा, काय लिहू नका. ओमेगा is equal to अंडर रूट k बाय m. ओमेगा स्क्वेअर is equal to k बाय m. k is equal to m ओमेगा स्क्वेअर. k is equal to m ओमेगा स्क्वेअर. छोटासा मास आहे म्हणून काय लिहिशील? dm into ओमेगा स्क्वेअर. ही झाली एका पार्टिकलची टोटल एनर्जी. ही काय झाली? एका पार्टिकलची टोटल एनर्जी. आता वेव्हची ऍव्हरेज टोटल एनर्जी पर युनिट लेंथ केलं, वेव्हची ऍव्हरेज टोटल एनर्जी पर युनिट लेंथ केलं तर सरांनी फक्त एवढंच सांगितलंय. इथं मास लिहिलंय ना, एनर्जी पर युनिट लेंथ झालं. एनर्जीच्या वेळी मास लिहिलंय, मग एनर्जी पर युनिट लेंथच्या ऐवजी काय लिहायचं? मास पर युनिट लेंथ. मास पर युनिट लेंथ म्हणजे काय? म्यू. इथं काय पाहिजे? ए स्क्वेअर. इथं काय पाहिजे? ए स्क्वेअर. कारण टोटल एनर्जी लिहायचं काम चालू आहे, पोटेन्शियल नाही. फाइन. तसं मला सांगा, टोटल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम जर लिहायचं असेल, सिंपल लॉजिक आहे बघा. एनर्जीच्या वेळी मास लिहायचा आहे, एनर्जी पर युनिट लेंथच्या वेळी मास पर युनिट लेंथ लिहायचं आहे. मग एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमच्या वेळी काय लिहावं लागेल? परत एनर्जीच्या वेळी मास लिहायचा आहे, एनर्जी पर युनिट लेंथच्या वेळी मास पर युनिट लेंथ लिहायचा आहे. मग एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमच्या वेळी काय लिहावं लागेल? मास पर युनिट व्हॉल्यूम. आणि मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय? डेन्सिटी. बरोबर का? एवढं डेरिव्हेशन करायची गरज आहे का? एवढं डेरिव्हेशन करायची गरज आहे का? मग नाही. म्हणजे हे सगळे जे काय फॉर्म्युले मी तुम्हाला शिकवले, याचे डेरिव्हेशन मला माहित नव्हते, पण हे फॉर्म्युले मला माहित होते. हे फॉर्म्युले तर मला आधीपासून माहित होते. हे लॉजिक मला माहित होतं, हे माहित होतं, हे माहित होतं, हे माहित होतं. मग फक्त हे फॉर्म्युले डिराईव्ह कसे केले जातात त्यासाठी तुम्हाला मी काही लॉजिक्स दिले.
लॉजिकली मॅथमॅटिकली तुम्हाला डेरिव्हेशन करून दाखवलं आणि आन्सर काढलं, बरोबर का? कारण आता आम्हाला मॅथमॅटिक्स इझिली समजते आणि हे जे काय आहे लॉजिक, ते लॉजिक आता समजेल जेव्हा सगळं मॅथमॅटिक्स झालं. ते सगळं मॅथमॅटिक्स झाल्यानंतर लॉजिक आता अगदीच इझी वाटतंय. आता तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये जाणारच नाही, आता तुम्ही डायरेक्टली लॉजिकला स्टिक राहा, डायरेक्टली फॉर्म्युले लिहा ना, कळतंय का? इथं काय आहे ना, डेन्सिटी आहे ना, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमच्या वेळी बार मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी. दॅट्स इट. कळलं का? ते एनर्जी पर युनिट लेंथ आणि एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम त्याचे फॉर्म्युले झाले. नेक्स्ट पॉइंट आहे इंटेन्सिटी ऑफ अ वेव्ह. चला आता सगळ्यांनी लक्ष द्या. इंटेन्सिटी ऑफ अ वेव्ह. आपण म्हणतो ना लाईटची ब्राईटनेस कमी करा, लाईटची इंटेन्सिटी कमी करा, ग्लेअर यायला लागलाय. म्हणजे इंटेन्सिटी ऑफ अ वेव्ह, हाऊ इंटेन्स अ लाईट इज, म्हणजे हाऊ इंटेन्स अ वेव्ह इज. लाईट ही पण अल्टिमेटली काय वेव्ह आहे. मी फार मोठ्याने बोलायला चालू केलो, तुम्ही काय करा, कानावरती हात ठेवा. म्हणजे कानावरती हात ठेवल्यामुळं डेफिनेटली इंटेन्सिटी ऑफ साऊंड कमी झालेली असणार आहे, बरोबर का? तुम्ही कानावरती हात ठेवला, नाही ऐकायचं आम्हाला फिजिक्सचं तुमचं, म्हणजे काय करायला लागलाय तुम्ही फक्त इंटेन्सिटी ऑफ साऊंड कमी करायला लागलाय, बरोबर का? म्हणजे इंटेन्सिटीचा संबंध कशाशी आहे? किती मोठ्याने ऐकायला येऊ शकतं, किती ब्राईट दिसू शकतं त्याच्याशी. सो इंटेन्सिटीला डिफाईन पण केलं पाहिजे. आता आम्हाला फक्त फिलिंग आहे इंटेन्सिटी, बट इट इज अ वेल डिफाईन्ड क्वांटिटी. इंटेन्सिटी ऑलवेज लक्षात ठेवा, लक्ष द्या माझ्याकडे, आपापसात जरा सुद्धा बोलू नका. इंटेन्सिटी ऑफ अ वेव और इन जनरल इंटेन्सिटी इज ऑलवेज एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. रिपीट आफ्टर मी. इंटेन्सिटी इज एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. हा, इंटेन्सिटी इज एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. आणि एकदा, इंटेन्सिटी इज एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. आता थोडस हवेत कॅल्क्युलेशन करूया. इंटेन्सिटीचं युनिट कॅल्क्युलेट करूया. सगळं लिहिणार आहे आपण, सगळं लिहिणार आहे. पण आता थोडंसं लॉजिक कसं व्हायला पाहिजे, डोळ्यांसमोर इकडं तिकडे इक्वेशन्स फिरल्या पाहिजे. ओके, ते सुद्धा हळूहळू शिकूया. इंटेन्सिटी इज एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. एनर्जीचं युनिट काय? जूल डिवाइडेड बाय एनर्जी झालं, पर म्हणजे काय डिवाइडेड बाय एरिया आणि टाइम. एरियाचं युनिट काय? मीटर स्क्वेअर. टाइमचं युनिट काय? सेकंड. सो इंटेन्सिटीचं युनिट काय झालं परत बघा, एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. कसं म्हणायचं त्याला? जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. जेवढे डिनॉमिनेटर मध्ये आहेत तेवढे पर लावायचे. मीटर स्क्वेअर आहे खाली, पर मीटर स्क्वेअर म्हणायचं. सेकंड पण खालीच आहे, पर सेकंड म्हणायचं. सो इंटेन्सिटीचं युनिट काय असतं? हा, मोठ्याने सांगा. इंटेन्सिटीचं युनिट काय असतं? जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. युनिट पाठ करायची गरज नाही, लॉजिकली ठरवता यायला पाहिजे. पण जूल पर सेकंड म्हणजे काय शिकवलंय? एनर्जी पर युनिट टाइम. जूल पर सेकंड म्हणजे काय शिकवलंय? जूल पर सेकंड म्हणजे काय शिकवलंय? जूल पर सेकंड म्हणजे पॉवर नाही शिकवलं. एनर्जी पर टाइम पर युनिट टाइम म्हणजे पॉवर शिकवलंय. जूल पर सेकंड म्हणजे काय? वॅट. जूल पर सेकंड म्हणजे काय? वॅट. ओके, आता हे युनिट जरा लिहायचा प्रयत्न करूया. पहिल्यांदा इंटेन्सिटी डिफाईन करूया, इंटेन्सिटीचं युनिट लिहूया आणि मग इंटेन्सिटीचा फॉर्म्युला लिहूया. डायरेक्ट कसा फॉर्म्युला लिहूया? पहिल्यांदा इंटेन्सिटी म्हणजे काय माहित तर नको. चला, intensity of a wave. Intensity of wave. पहिल्यांदा डेफिनेशन ऑफ इंटेन्सिटी. डेफिनेशन ऑफ इंटेन्सिटी. किती टाइम आहे? 6 मिनिट आहे. इंटेन्सिटी इज, लिहा माझ्या बरोबर, एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. Okay sir, intensity is energy per unit area per unit time. Now this definition, let it be as it is. Unit of intensity, taking units on both the side. या बाजूला unit U, त्या बाजूला unit U. Taking units on both the side. Unit of energy, short form माझा आहे ENR, परीक्षेमध्ये चालत नाही. Divided by area.
divided by time. Energy चा युनिट बाळ जूल, एरिया चा युनिट मीटर स्क्वेअर, टाइम चा युनिट सेकंड. पण जूल पर सेकंड म्हणजेच काय? जूल पर सेकंड म्हणजेच वॅट, W. So answer is watt per meter square. वॅट सायंटिस्ट होता ना, मग W कॅपिटल पाहिजे. कंप्लीट नाव द्यायचं असेल तर W स्मॉल पाहिजे. वॅट पर मीटर स्क्वेअर, MEPER की PRE? So watt per meter square. So this is the unit of intensity. डायमेन्शन्स ऑफ इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करूयात. बघा, पहिल्यांदा फंडामेंटल टर्म्स मध्ये इंटेन्सिटीचं बाळांनो युनिट कॅल्क्युलेट करतो मी. इंटेन्सिटी आता फंडामेंटल पाहिजे आहे, म्हणजे हे वॅट पर मीटर स्क्वेअर घेऊ नका, हे घ्या जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. जूल इज न्यूटन मीटर, सगळ्यांना माहित असेल. जूल इज, रिपीट, जूल इज न्यूटन मीटर, वॅट इज जूल पर सेकंड. जूल इज न्यूटन मीटर, वॅट इज जूल पर सेकंड. ठीक आहे, जूल पर सेकंडला वॅट लिहिलं, हा प्रश्न संपला. आता डायमेन्शन्स पाहिजे. डायमेन्शन्स काढायसाठी परत फंडामेंटल युनिट पर्यंत पोहोचायला पाहिजे. जूल इज न्यूटन मीटर, मीटर स्क्वेअर ॲज इट इज, सेकंड ॲज इट इज. न्यूटन इज kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. रिपीट आफ्टर मी. न्यूटन इज kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. न्यूटन इज, नाहीये, इन्व्हॉल्वच नाहीये, काही लोक नाही, पाठ होणार नाही. न्यूटन इज kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. स्क्रीन लॅगिंग. बर, चेक कर प्रसाद, सगळं आता ओके आहे का? अडचण आहे का? ऑल ओके? प्रसाद रिप्लाय कर चॅट बॉक्स मध्ये. लॅगिंग आहेस का? स्क्रीन लॅगिंग आहे का? एनीवन एल्स रिप्लाय मी इन द चॅट बॉक्स.